ओएस न्यूज प्रवास सत्याचा। खूप हास्यास्पद गोष्ट आहे ही। माझं साईबाबा संस्थांचे जे युवा आहेत त्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही या प्रकारचे विचारच करू नका। तुम्हाला विचार करण्यासाठी शिर्डीतील खूप विविध समस्या आहेत। शिर्डीचा विकासाच्या दृष्टीने तुम्ही विचार करावा। श्री साईबाबा संस्थान अधिकाऱ्यांनी देशभर साईबाबा मंदिर उभारण्याचं वक्तव्य करत हा साई संस्थांचा विचाराधीन निर्णय असल्याचं सांगितलं आणि हेच वक्तव्य शिर्डीकरांच्या जिव्हारी लागले असून अशा विचाराधीन निर्णयाविरोधात शिर्डी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप आणि माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी श्री साईबाबा मंदिर प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण केलं आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून या उपोषणाला पाठिंबा देत भाजपाचे शहर उपाध्यक्ष रवींद्र गोंदकर हेही उपोषणाला बसले आहेत। दरम्यान श्री साईबाबा संस्थान व उपोषणकर्त्यांची चर्चा झाली असून आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाही अशी ठाम भूमिका जगताप दाम्पत्यांनी घेतली आहे। तर शिर्डीतील विविध विकास कामे प्रलंबित असून या विषयावर लक्ष देण्याऐवजी संस्थान अधिकाऱ्यांच्या डोक्यात असे विचार येतातच कसे असा सवाल ताराचंद कोते यांनी केलाय। सर्वप्रथम काल या ठिकाणी साईबाबा संस्थांची जी त्रिसदस्यीय समिती आहे यांच्या विरोधात आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त एकवटलेलो आहोत। याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हापासून साईबाबा संस्थांना IAS अधिकारी मंजूर झालेले आहेत तेव्हापासून साईबाबा संस्थांनी शिर्डी ग्रामस्थ असेल साई भक्त असेल यांच्या विकासाच्या दृष्टीने कुठलंही पाऊल आजपर्यंत उचललेलं नाही। तर त्याची इथपर्यंत त्या साईबाबा संस्थांचे जे IAS अधिकारी आहेत ते येतात, त्यांचं जे शेड्यूल्ड आहे त्या शेड्यूलप्रमाणे ते वागतात। ग्राउंड लेवलला अजिबात येत नाही। ग्राउंड लेवलला साई भक्तांना काय सुविधा असाव्यात, शिर्डी ग्रामस्थांच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं काय भूमिका असाव्यात, वारंवार शिर्डी नगर पंचायत असेल, आमचे सन्माननीय या शिर्डी मतदारसंघाचे आमदार असतील, वारंवार आम्ही साईबाबा संस्थांकडे विविध मागण्या घेऊन जात आहोत। पण कुठल्याही स्वरूपात साईबाबा संस्थांचे जे IAS अधिकारी आणि त्यानंतरची जी त्रिसदस्यीय समिती आहे कुठलाही विकासाभिमुख कामं या ठिकाणी त्यांनी केलेली नाही। त्यामुळं आज जे काल आमच्या माजी नगराध्यक्ष आहेत अनिताताई जगताप आणि त्यांचे प्रति उपनगराध्यक्ष विजयराव जगताप हे वैतागून म्हणजे या सगळ्या कारस्थानाला वैतागून ते शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला आता उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही। त्यांनी तो उपोषणाचा मार्ग निवडला आणि आम्ही समस्त शिर्डी ग्रामस्थ शिर्डी परिसर साई भक्त यांच्या बरोबर आहोत। काल त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं, शिर्डीतील सर्व ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला। आज रवी गोंदकर असतील, अजून काही आमचे शिर्डी ग्रामस्थ असतील त्यांच्याबरोबर या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देत आहे, या ठिकाणी येऊन बसत आहे। साईबाबा संस्थांनी या ज्या काही धोरणं अवलंबलेले आहे जे ग्रामस्थांच्या विरोधात आहेत, साई भक्तांच्या विरोधात आहे, त्यांनी जर यात सुधारणा केली नाही तर यापुढे उद्यापासून आम्ही या ठिकाणी रास्ता रोको असेल, साईबाबा संस्थांवर मोर्चा असेल, कुठल्याही भूमिका या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे उद्यापासून घेणार आहोत। तेव्हा साईबाबा संस्थांना माझी कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी जे युवा आहेत आणि त्या ठिकाणचे जे न्यायाधीश अधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या उपोषणाकडे लक्ष देऊन आमच्या सर्वांच्या मागण्या पूर्ण करून त्यांनी या उपोषणाला थांबवलं पाहिजे, नाहीतर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापुढे शिर्डीमध्ये उभं राहील। खूप हास्यास्पद गोष्ट आहे ही। माझं साईबाबा संस्थांचे जे युवा आहेत त्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही या प्रकारचे विचारच करू नका। तुम्हाला विचार करण्यासाठी शिर्डीतील खूप विविध समस्या आहेत। शिर्डीचा विकासाच्या दृष्टीनं तुम्ही विचार करावा। साई भक्तांच्या पायाभूत सुविधा याच्यासाठी तुम्ही विचार करावा। यासाठी ते पद ते नेमलेलं आहे त्याचा तुम्ही विचार करावा, जेणेकरून इतर कुठं साईबाबा संस्थांनी साईबाबा मंदिराला पैसे द्यावेत काय द्यावेत तो नंतरचा विषय आहे। जो साई भक्त या ठिकाणी साईबाबांची जन्मभूमी कर्मभूमी शिर्डी आहे, या ठिकाणी साईबाबांना सुविधा उपलब्ध होत नाही, आपल्या साई भक्तांना सुविधा उपलब्ध होत नाही आहे। शिर्डी ग्रामस्थांचे विविध प्रश्न साईबाबा संस्थांच्या अखत्यारीत असताना तो विचार त्यांनी करावा, हा माझा त्यांना प्रमुख सवाल आहे की त्यांनी या प्रकारचा कुठलाही विचार करू नये। फक्त साई भक्त आणि शिर्डी ग्रामस्थ यांचा कसा विकास होईल, त्यांना कशा सुखसुविधा मिळतील हा विचार प्रामुख्याने त्यांनी करावा। ज्या साईबाबा संस्थांच्या IAS अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलाय 50 लाख रुपये मागल त्याला द्यायचा निर्णय विचाराधीन आहे।
या निर्णयाच्या अगेन्स्ट आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. विजय दाम्पत्य जोडीने बसलेले आहे आणि मी त्यांना आज जॉईन झालेलो आहे. सकाळी आमच्याकडे अधिकारी, त्यांचे महिला प्रतिनिधी अधिकारी आल्या होत्या. त्यांनी सांगितलं का आम्ही असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, आमचा फक्त विचार निर्णयाधीन आहे. निर्णयाधीन म्हणजे तो विचार तुम्ही अंमलबजावणी भविष्यात करणार आहोत म्हणून त्याचं हे धोका टाळण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. आणि आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं का हे निर्णय ज्या आमच्या मागण्या त्या आम्ही लिखित स्वरूपात त्यांना दिलेल्या आहेत आणि जर त्यांना त्या मान्य करायचं असेल तर त्या लेखी स्वरूपात आम्हाला या ठिकाणी त्यांनी येऊन आणि ज्या IAS अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे का हे 2दा-3दा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर आणि साईबाबा संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, हे सगळं जोपर्यंत परत घेणार नाही आणि त्यांचं पत्र स्वतः देणार त्याच वेळेस आम्ही निर्णय करू उपोषणावर संदर्भात. त्या अर्थानं 2004ला साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था अंमलात आलं आणि त्या अंमलात आल्यानंतर ज्या वेळेस विश्वस्त मंडळ नसेल, त्रिसदस्य समिती असेल तर त्रिसदस्य समितीला फक्त 5 लाख रुपयापर्यंत निर्णय घेणं अपेक्षित आहे. यांनी 50 लाख रुपये मंदिराला देण्यासाठी हा निर्णय विचाराधीन घेतात. यांना कायद्यात तरतूद नसताना देखील सुद्धा असे घटनाबाह्य कार्यक्रम या निमित्तानं हे राबवतात आणि याच्या निषेधार्थ पूर्ण गाव, सगळ्या संघटना, सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत आणि उद्या ते रस्ता रोकोच्या पावित्र्यामध्ये आहे असं एकंदरीत गावाच्या चर्चेतून दिसतं. सकाळी 10-10:30च्या दरम्यान साई संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी त्या मॅडम आल्या. मॅडमने आमच्याशी सविस्तर येऊन चर्चा केली. तुमच्या मागण्या काय काय बघ. मॅडमला आम्ही एकच सांगितलं, आमची मागणी कुठलीही नाही. तुमच्या CO साहेबांनी जे डिक्लेअर केलं का 5 एकर क्षेत्र द्या, 50 लाख घेऊन जा. आमची एकच मागणी आहे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने, साहेबांनी ते पत्र द्यावं आम्हाला का हे मी बोललेलं नाही आणि हे आम्ही करणार नाही, हा शब्द आम्ही माघार घेतो आणि इथून पुढं कुठलेही काम असतील आम्ही ग्रामस्थांना विश्वास घेऊन शिर्डीचा विकास करू, हाच आमचा ध्यास राहील. तसेच शिर्डी पोलीस स्टेशन येऊन गेले. शिर्डी पोलीस स्टेशनने आमचे डिटेल घेतले तर ते घेण्यासाठी आले. तुम्हाला कोण कोण भेटायला आले, त्यांचं ते कारवाई ते नेमास्तच व त्यांनी येऊन भेटणं बघणं एवढं. तसंच आमचं शिर्डी ग्रामस्थ पाठिंबा आमचा त्यांनी कंटिन्यू केलं नाही. आहे तशी ग्रामस्थ ठाम आहे. ते विचारलं, हे वाक्य CO बोललेले आहे, COनी आमच्याकडे यावं, चर्चा करावं. असं मॅडमनी सांगितलं का ते बाहेरगावी गेले. आता बाहेरगावी गेले तर काल आम्हाला असं कळलं का ते मुंबईला गेले. आज सकाळी असं कळलं का ते दिल्लीला गेले. मग त्यांना हा जर विषय मिटवायचा नसेल तर ते तसं कळवं त्यांनी. आम्हाला पुढचं आंदोलन उपोषण कसं नियोजन करायचं ते आम्ही उद्यापासून वेगळ्या पद्धतीने मार्ग काढणार आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या वेळेस इथं संघर्षाचा विषय येतो, आज शिर्डीमध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी जास्त प्रमाणात या साईबाबा संस्थांकडून ही अनास्था म्हणता येईल किंवा अपमानास्पद वागणूक म्हणता येईल किंवा शिर्डीच्या जीवावर ठेचली जाईल अशी निर्णयाची हे असेल. हे कायमच निर्णय घेतले जातात आणि यातून कायम शिर्डीकडे दुखावला जातो. फक्त परिणाम असा आहे की एक जण अडचणीत असताना बाकीचे जण सुपात असल्यामुळं ते त्याकडे एवढं लक्ष देत नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की शिर्डी अक्षरशः मूलभूत गरजांपासून लांब आहे आणि आपण जर हे सोहळे बाहेर करायचे आणि मंदिराची बाहेर निर्मिती करायची म्हणा असेल किंवा काही निधी बाहेर पळवायचा असेल, आज 8 दिवसापूर्वीचा विषय आहे की ज्या शैक्षणिक संकुल बांधून तयार आहे म्हटलं जातं, उद्घाटना वाचून वंचित आहे म्हटलं जातं, त्या संकुलातील काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः संस्थान प्रशासनाविरुद्ध आंबाडा फोडला. खूप मोठं आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं. ग्रामस्थ जाऊ द्या, कदाचित राजकारणामुळे ते आंदोलन होत असतील, पण विद्यार्थी काय राजकारणी नाहीत. ते सुद्धा संस्थांच्या विरोधात असंतोष घेऊन उभं राहत असतील तर नक्कीच संस्थान कमिटीचं काहीतरी चुकतंय.